बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेन असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तो कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का तयार, पण माहितीसाठी म्हणून देतो आहे की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीतून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड. कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे. कारवाईच्या संबंधित एक प्रश्न आहे, याच्या संबंधित एक प्रश्न आहे सुद्धा असा आहे, जर डॉक्टरनी लिहून दिलं प्रिस्क्रिप्शन, तो त्याचं जो प्रिस्क्रिप्शन किंवा गोळ्या जे काही लिहून देईल ते फक्त त्याच्याच मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. जर दुसरीकडे घ्यायला गेला तर तिथं उपलब्ध नसतं. असं का बरं होईल? म्हणजे मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी. होल्ड ऑन ऐकून घ्या. ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलं आहे का? त्याच्यात मेडिकल असतात. त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ॲडवायझरीज आहेत त्या ॲडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जेनरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात, ते मागू शकता पेशंट. अशा स्पेसिफिक आले तर आम्ही कारवाई करू. मला स्पेसिफिक लागेल, जनरल नको. आय नीड, आम्ही कारवाई करू. देर इज अ लॉ.